बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो, कारण आज राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्यांचं वय 60 वर्षावरील आहे या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी इतिहासातील सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जर तुमचं वय तुमच्या घरामध्ये कोणतेही सदस्य असू देत, तुमचे आई असू दे, तुमचे वडील असू दे, कोणतेही सदस्य असेल, तर ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं असेल, तर अशा सर्व व्यक्तींना 60 वर्ष चालू झालं असेल तर किंवा 60 वर्षापेक्षा अधिक असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। तर आता या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी राज्यासाठी सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहत देखील असाल, आत्ताच नवीन वर्ष देखील चालू झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता तुम्हाला कोणता निर्णय घेण्यात आला आहे, कोणती मोठी घोषणा करण्यात आली आहे, चला तर सविस्तर पाहूया। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 मोठे ऐतिहासिक असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर यामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले आहेत, तुमच्यासाठी कोणती मोठी घोषणा करण्यात आली याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लगेच लागलं सबस्क्राईब करून ठेवा। लाईकचं फ्रीमध्ये एक बटन दिसतं, बटन देखील दाबून ठेवा, कारण काय की अनेक अशा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही योजना आहेत ही आपल्या चॅनलवर आपण वारंवार घेऊन असतो। त्यामुळे जे काही पेन्शनची अपडेट असेल, नंतर तुमची पेन्शन वाढ असेल, या अशा काही सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। तर या निर्णयामध्ये सर्वात मोठाचा निर्णय म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला तुम्हाला दरमहा 8,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला 8,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। तुमच्या मनामध्ये आता शंका असेल, आता ही पेन्शन मला कशी घ्यायची, कोणकोणती कागदपत्र द्यायची, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला अटी आणि पात्रता काय असणार आहेत, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तुम्हाला कुठे अर्ज करावा लागणार आहे, याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आज सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर सरकारचा उद्देश काय, सरकारचं स्पष्ट म्हणणं काय, तर ज्याचं वय 60 वर्षानंतर होऊन गेलेलं आहे, तर ज्याचं वय 60 वर्ष होऊन गेलं त्यांना काम करणं शक्य नसतं, त्यांचा औषधाचा खर्च असतो, नंतर वेगवेगळ्या गोष्टी असतात। त्यामुळे आता महिन्याला 8,000 रुपये देण्याचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरं पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। ज्यांचं वय 60 वर्ष झालेलं आहे त्यांना काम करणं शक्य नसतं, त्यांना कोणतेही काम 60 वर्ष झाल्यानंतर आता करता येत नाही, त्यामुळे पैशाची कमतरता देखील भासत असते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सरकारने देखील ज्या काही महाराष्ट्रातील 60 वर्षाचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता काय होतं, अनेक वेळा काय होतं की 60 वर्ष झाल्यानंतर काम करता येत नाही, वारंवार शरीर देखील साथ देत नाही आणि त्यांना वेगवेगळे आजार देखील ग्रासलेले असतात। त्यामुळे औषधाचा देखील खर्च वाढतो आणि अनेक वेळा काय होतं, मुलं देखील सांभाळत नाहीत। त्यामुळे म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्ही कोणावरही अवलंबून राहणे, स्वाभिमानाने जगावे, औषधावर वेळेवर व्हावेत, यासाठी सगळ्यात मोठी या ठिकाणी योजना आणण्यात आलेली आहे। आता आजारपणाची वास्तवता पाहायला गेलं तर 60 वर्षानंतर कोणाला सांधेदुखी, कोणाला पाठदुखी, कोणाला गुडघेदुखी, तर कोणाला BP, कोणाला शुगर, कोणाला हृदयविकार, तर कोणाला कॅन्सर, यासाठी परिस्थितीला आपल्या जागेत 60 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक झाले असतात अशा वेगवेगळ्या आजारांना तोड द्यावं लागते। त्यावेळी असे तोंड देत असताना वेगळ्या पैशाची देखील गरज भासत असते। त्यावेळेस आपले मुलं देखील काही वेळा सांभाळत देखील नाहीत। त्यामुळे आता सरकारने देखील विचार केलेला आहे, अशा परिस्थितीत आपल्या 60 वर्षानंतर जे काही सरकार नोकरी करून जे व्यक्ती निवृत्त झालेत अशा व्यक्तीला पेन्शन देण्याचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरं पाहिलं गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी महिन्याला 8,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होत असतं, आता अनेक लोक 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना कोणत्याही शेतामध्ये काम करता येत नसतं, कोणतेही मजुरी काम करता येत नसतं आणि शेतीकाम देखील करणं त्याला शक्य नसतं। त्यामुळे जो काही रोजचा खर्च आहे त्यामध्ये किराणाचा खर्च असेल, नंतर तुमचा लाईटचा खर्च असेल, लाईट बिल असेल, नंतर तुम्हाला वेगवेगळ्या औषधाचा खर्च असेल, तुमचा 60 वर्ष झालं तर अतिशय जास्त वाढणारा खर्च म्हणजे औषधाचा खर्च असेल, हे भागवणं जे 60 वर्षाच्या नागरिकांना, 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना हे अतिशय कठीण असतं। त्यामुळे म्हणूनच सरकार म्हणतं ज्येष्ठ नागरिक हे ओझे नाहीत, तर ते आपले संपत्ती आहेत।
ते आपले विचारदान करणारे व्यक्ती आहेत. तर मित्रांनो, आता मला मनामध्ये प्रश्न असा आला की आता आम्हाला महिन्याला तर 8,000 रुपये पेन्शन मिळणार, तर अर्ज कसा करायचा, अर्ज करणे गरजेचं आहे का? तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांनो, ही पेन्शन तुम्हाला आपोआप मिळणार नाही. तुमच्यासाठी अर्ज करणं बंधनकारक आहे. आता तुम्हाला जे काय अर्ज करतील त्यांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे. अर्ज न केल्यास तुम्हाला 1 रुपया देखील मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पाहून तुम्ही आजच निर्णय घ्या, अर्ज नक्की करा. पैसे कसे मिळणार, पेन्शन कशी मिळणार याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये कुठेही जायची गरज नाही. कोणालाही तुम्हाला कोणत्याही एजंटला तुम्हाला 8,000 पेन्शन करून देतो असं म्हणलं तर देखील तुम्हाला कोणत्याही एजंटला पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुमचे महिन्याची 8,000 रुपये पेन्शन आहे ते तुमच्या थेट बँकेमध्ये जमा होणार आहे. होय मित्रांनो, होय ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचे 8,000 रुपये पेन्शन तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर दर महिन्याला 1 तारखेला तुम्हाला 8,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असेल. तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल, फेडरल बँकेमध्ये असेल, जे काही वेगवेगळे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, जे काही गव्हर्नमेंटच्या पोस्ट ऑफिसमध्ये असेल, अशा काही जे काही वेगळ्या बँक आहेत या बँकेमध्ये सर्वच्या सर्व प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 8,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता तुम्हाला मनामध्ये प्रश्न असेल की माझं तर वय 60 वर्ष झालेलं आहे, आता मी पात्र होऊ शकतो का? तर मित्रांनो, नक्की तुम्ही पात्र होऊ शकता. या योजनेसाठी तुम्हाला महत्त्वाची अट आहे, 1 नंबरची अट आहे, ते म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त 60 वर्ष चालू असलं म्हणजे तुमचं 59 झालेलं आहे, 60 वर्ष चालू असेल तर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र नसणार आहेत. तुमचं ज्यावेळेस 60 वर्ष कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही या योजनेसाठी तुम्ही महिन्याला 8,000 रुपये याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. दुसरी अट या ठिकाणी सरकारकडून घालण्यात आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून घालण्यात आले, ते म्हणजे उत्पन्न. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांनाच तुम्हाला महिन्याला 8,000 रुपये पेन्शनचा लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दुसरं पाहिलं तर दुसरी अट घालण्यात आली ती म्हणजे रहिवासी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिक हा महाराष्ट्राचा नागरिक असणं अतिशय गरजेचं आहे. याचा देखील या ठिकाणी लाभ घेण्यात आलेला आहे. दुसरं पाहिलं तर सरकारी कर्मचारी नसावा. आता पाहिलं तर चालू सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता दुसरं पाहिलं तर यामध्ये महिला असतील, तुमचं वय तुमच्या घरामध्ये कोणते सदस्य असेल, तुमच्या आईचं वय 60 वर्ष पूर्ण झाले असेल, तुमच्या आत्याचं वय 60 वर्ष पूर्ण झाले असेल, तुमच्या मावशीचं वय 60 वर्ष पूर्ण झाले असेल किंवा तुमच्या आजोबाचं वय 60 वर्ष पूर्ण झाले असेल, अशा कुठल्याही महिला आणि पुरुषांना ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झाले अशा व्यक्तींना तुम्हाला समान या ठिकाणी महिन्याला 8,000 रुपये पेन्शनचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्हाला सगळ्या मनामध्ये दुसरा प्रश्न आला असेल, तुम्हाला आता यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणते लागतात, अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे याची देखील डिटेल 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लागते ते म्हणजे आधार कार्ड. मित्रांनो, आधार कार्ड हे सगळ्यात सर्वसामान्य आणि संपूर्ण भारतामध्ये वापरली जाणारी तुमची ओळखपत्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आता तुम्हाला आधार कार्ड देताना त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे देखील तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आधार कार्ड, तुम्ही जर तुमचं आधार कार्ड म्हणजे जुनं असेल, तुम्ही 10 ते 15 वर्ष अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुमचं आधार कार्ड दुसरं काम आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला 1 तारखेचा जो 8,000चा योजनेचा लाभ आहे तर या नवीन वर्षापासून तुम्हाला मिळणार आहे, तर हा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. नंतर तुमचं आधार कार्डचं नाव आहे तो देखील व्यवस्थित आहे का ते देखील पाहून घ्या. आधार कार्डवरची जन्मतारीख, आधार कार्डचा नंबर हे देखील सगळे व्यवस्थित आहे का ते पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला दुसरं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे मतदान कार्ड. मतदान कार्ड देखील त्या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, दुसरं कागदपत्र लागणार ते म्हणजे रेशन कार्ड, पिवळे किंवा केसरी. जे रेशन कार्ड ज्यांच्याकडे 60 वर्ष पूर्ण आहे पण ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे अशा लोकांना या ठिकाणी याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता रेशन कार्ड पिवळ्या आणि केसरीनाच काय मिळणार आहे तर ज्याचं उत्पन्न जे काही गरजू आणि वंचित शेतकरी आहेत, जे काही वंचित लाभधारक आहेत अशा लोकांनाच आम्ही पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड आम्ही देत असतो. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांनाच आम्ही पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड देत असतो. त्यामुळे अशा लोकांना आम्ही याचा लाभ महिन्याला 8,000 रुपये पेन्शनचा लाभ या ठिकाणी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला आहे. दुसरं महत्त्वाचं तुम्हाला लागणार ते डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तुमचं उत्पन्नाचा दाखला देखील यासाठी लागणार आहे आणि त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं उत्पन्न असावं लागणार ते म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्ये. 2.5 लाखाचे जर वरती उत्पन्न असेल तर मला याचा लाभ घेता येणार नाही. तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कसा काढायचा तर तुम्हाला तलाठी ऑफिसमध्ये देखील जायचं आहे. नंतर तुम्हाला रेशन कार्ड झेरॉक्स आणि रेशन कार्डचं एक झेरॉक्स आणि उत्पन्नाचा दाखला घेऊन तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला 2.5 लाखाच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे. त्यानंतर दुसरं तुम्हाला डॉक्युमेंट लागते ते म्हणजे बँक पासबुकचं झेरॉक्स.
बँक पासबुकचं झेरॉक्स देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या बँकेच्या पासबुकला नंबर लिंक आहे, नंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, तोच मोबाईल नंबरचा झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। आता ही कागदपत्र नसतील तर तुम्ही अर्ज तुमचा अडकू देखील शकतो। त्यामुळे या सगळं कागदपत्रे व्यवस्थित तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड दोन्हीपैकी पिवळे किंवा केसरी पांढरं असेल तर चालणार नाही, आणि उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचा, नंतर तुमच्या बँकेचं पासबुक, ज्या काय इंटरनॅशनल बँक आहेत म्हणजे ज्या काय नॅशनल बँक आहेत तर या नॅशनल बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणं अतिशय गरजेचं आहे। जे काय प्रायव्हेट बँका असतात ज्यांचा IFSC कोड नसतो स्वतःचा, अशा बँकेमधील पासबुक इथून पुढे चालणार नाही। जे काय नॅशनलाइज बँक आहेत अशा बँकेतून त्यामध्ये पाहिलं गेलं तर पोस्ट ऑफिस बँक, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर फेडरल बँक, HDFC बँक, ICICI बँक, ज्या काय अशा मोठ्या बँक आहेत या मोठ्या बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कुठे करायचा। अर्ज तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये देखील करू शकता। माझं आता वय 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे असं तुम्ही ग्रामसेवकाला भेटून आणि मला या पेन्शनसाठी 8,000 पेन्शनसाठी मला अर्ज करायचा आहे अशी माहिती देखील ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर नगरपालिकेमध्ये देखील जाऊ शकता, नंतर तहसीलदार कार्यालयामध्ये देखील तुम्ही जाऊन चौकशी करू शकता। नंतर जे आहे सेतू केंद्र आहे, महाई सेवा केंद्र आहे, यासाठी देखील तुम्ही तिथं जाऊन याचा तुम्ही माहिती घेऊ शकता। आता अर्जासाठी तुम्हाला 1 रुपया देखील कुणाला द्यायचा नाही आणि घ्यायचा देखील नाही। तर मित्रांनो तुम्हाला हा सरकारचा आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर 8,000 रुपयेसोबत तुम्हाला 5 मोठे फायदे देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। तर फक्त पेन्शन नाही तर अजून फायदे देखील या ठिकाणी देण्यात आले। ते म्हणजे तुम्हाला ST बस प्रवास आहे तो जसं तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालं असेल, तुम्हाला जे काही आपण दळणवळण करत असतो महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही आपल्या महाराष्ट्र सरकारच्या बसेस आहेत या बसेसमध्ये तुम्हाला मोफत प्रवास देखील या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे। दुसरी घोषणा त्यांच्या मार्फत केलेली आहे ते म्हणजे जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारी दवाखाने आहेत त्या सरकारी दवाखान्याकडे तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपचार देखील या ठिकाणी केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून करण्यात आलेली आहे। दुसरं पाहिलं गेलं तर गंभीर आजारावर विशेष सवलत देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो गंभीर आजारावर देखील तुमचा कॅन्सर झाला असेल, नंतर दुसरं काही जे काही गंभीर शुगर झाले असेल, डायबिटीज झाले असेल, अशा वेगवेगळ्या आजारांना तुम्ही ग्रासले असाल, तुम्हाला जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट करावं असेल तर यामध्ये सवलत देखील विशेष या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला समोर आलेली आहे। आता ह्या सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक कार्ड असणे देखील अतिशय गरजेचं आहे। ते म्हणजे पाहिलं गेलं तर एक कार्ड देखील, या कार्डावरती तुम्हाला 5 लाखापर्यंत जे मोफत उपचार आहे त्या मोफत उपचार या ठिकाणी केले जाणार आहेत। त्यानंतर दुसरं पाहिलं गेलं तर ते कार्ड म्हणजे आयुष्यमान कार्ड। आयुष्यमान कार्ड असेल तर तुम्हाला मोफत या ठिकाणी 5 लाखापर्यंत उपचार केले जाणार आहेत। नंतर पाहिलं गेलं तर तुमच्या बँका असतील, जे काही वेगवेगळे ग्रामपंचायत असेल, नंतर जे काही सरकारी कार्यालय आहेत तर सरकारी कार्यालयामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा लोकांना सगळ्यात अगोदर प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी घोषणा देखील या ठिकाणी सरकारकडून करण्यात आली आहे। त्यानंतर पाहिलं तर सरकारी योजनेमध्ये वेगळे आरक्षण सवलत, ज्या काही नमो शेतकरी योजना असतील, PM किसान योजना असतील, ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत तर योजनेमध्ये वेगळं आरक्षण देखील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे। आता पाहिलं तर जे काही ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे आणि त्या महिला आहेत तर अशा महिलांसाठी देखील 60 वर्षाच्या महिलांना, ज्यामध्ये विधवा महिला आहेत तर विधवा महिलांना देखील संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी पेन्शन वाढ देखील दिली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। दुसऱ्या पाहिलं तर ज्या काही एकट्या महिला आहेत तर एकट्या महिलांना देखील याचा लाभ महिन्याला 8,000 रुपयेचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। दुसरं पाहिलं तर ज्या काही निराधार महिला आहेत, निराधार महिलांना देखील याचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर येणार आहे। आता यांना ही पेन्शन पूर्णपणे मिळणार आहे। आता अर्जाची अंतिम तारीख कधी आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। अर्जाची देखील आता अर्ज सुरू झाले आहेत, अंतिम तारीख तुम्हाला पुढील आठवड्यापर्यंत आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। तुम्ही उशीर केल्यास पुढील यादीमध्ये नाव येणार नाही, म्हणूनच तुम्ही अर्ज करा। महत्त्वाचा इशारा बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, ही योजना बंद होईल की निवडणुकीसाठी असं म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। परिपत्रक निघालं आहे, अधिवेशनात मंजुरी देखील मिळाली आहे, आता अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे। तर तुमचं वय 60 असेल तर ही संधी तुम्ही हातातून जाऊ देऊ नका, आता अर्ज करा। उद्या पाहायला तुम्हाला 8,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील। हा व्हिडिओ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवा, मुलांना, नातेवाईकांना शेअर करा, आवडल्यास सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।